नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत श्री ब्रह्मचैतन्य ज्योतिष केंद्राच्या सर्वेसर्वा तृप्ती कुलकर्णी यांना. नमस्कार तृप्ती. नमस्कार. आज तू इथे आलीस आणि आज आपण गप्पांची मैफल रंगवणार आहोत. आज तुझा इंटरव्ह्यू आहे आणि त्याकरता तू वेळ दिलास त्याबद्दल पहिल्यांदा तुझे आभार मानतो. सो सुरू करूया. फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं तू आधी पण आपल्या मित्रमैत्रिणींचे इंटरव्ह्यू पाहिलेले आहेस, त्यामुळे तुला कल्पना आहे. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, तर सुरुवात करूया गप्पांची मैफल ब्रह्मचैतन्य ज्योतिष केंद्राच्या सर्वेसर्वा तृप्ती कुलकर्णी यांच्यावर. तृप्ती, सगळ्यांना विचारतो तसा पहिला कॉमन प्रश्न जो आत्तामधला पाठ झाला असेल की बालपण, शाळा आणि कॉलेज या प्रवासापासून आपण सुरुवात करूया. सो ते ऐका तुझ्या. ऍक्च्युली आम्ही मूळचे सातारचे. ग्रेट. माझं सगळं शालेय शिक्षण वगैरे कॉलेज शिक्षण सगळं सातारमध्येच झालं. वा. सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यामध्ये माझं जास्त शिक्षण झालं. बर. माझे वडील सरकारी दवाखान्यात मलेरिया इन्स्पेक्टर होते आणि सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांच्या बदल्या व्हायच्या, त्यामुळे एका ठिकाणी असं माझं शिक्षण झालं नाही. बरोबर. थोडं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं. बरोबर. शेवटचं 10वीचं शिक्षण 6वी ते 10वी असं खटाव तालुक्यातल्या मायणी या ठिकाणी झालं. वा. आणि तिथून नंतर आम्ही वडूज म्हणून जे गाव आहे जिथे खटाव तालुक्याचे सगळे ऑफिसेस वगैरे आहेत तिथे आम्ही राहायला आलो. ते आमचं घर होतं. वडिलांची शेवटची 2 वर्ष त्यावेळेला रिटायरमेंटची राहिलेली होती. तिथेच माझं ज्युनियर कॉलेजचं शिक्षण झालं. वा. आणि त्याच्यानंतर खटाव तालुक्यातल्याच खटावच्या मेन गावी मी शहाजीराजे महाविद्यालयातून सायन्स ग्रॅज्युएट झाले. BSc केमिस्ट्री, म्हणजे केमिस्ट्री विषय माझा होता शेवटच्या वर्षात. वा वा. आणि त्याच्यानंतर मग माझं असं झालं की वडिलांना मी एकुलती एक मुलगी. बर. आणि रिटायर झालेले होते, त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आता हिचं लग्नाचं बघायला हवं. बरोबर. मग लग्न काय लगेच ठरत नाही, साधारण काही काळ जातो. मग तेवढ्या वेळामध्ये मी आणि माझी मैत्रीण असं आम्ही दोघी जणींनी वडूज ते सातारा साधारण 1.5 तासाचा प्रवास, येऊन जाऊन 3 तास लागायचे. बरोबर. आम्ही 1 वर्षाचा ऍडव्हान्स डिप्लोमाचा कोर्स केला कॉम्प्युटरचा. बर. त्यावेळेला कॉम्प्युटरचे क्लासेस वगैरे हे सगळे नवीन होतं त्यावेळेला, ते फार ठिकाणी नसायचे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊनच आम्हाला तो कोर्स करावा लागला. बरोबर. आणि गमतीचा भाग असा की ज्या दिवशी साखरपुडा माझा होता त्याच्या आदल्या दिवशीच, म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून थेरी पेपर्स चालू झाले. बर. आणि ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशीच ओरल आणि प्रॅक्टिकल. वा, क्या बात आहे. आणि मग ते रिपीटर्स बरोबर मी ती एक्झाम दिली. बरोबर. पास झाले फर्स्ट क्लासनी अर्थातच एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये. बरोबर. आणि मग लग्न झालं आणि मग इकडे आले. ऍक्च्युली माझे मिस्टर पण सातारा जिल्ह्यातलेच आहेत, पण मुंबईशी माझा असा संपर्क पहिल्यांदा कधीच आलेला नव्हता. बरोबर. बरोबर. आणि लग्न झालं तेव्हा माझे मिस्टर NRC म्हणून जी कंपनी, नॅशनल रेव्हन कंपनी आंबिवलीला होती. बरोबर. तिथे ते जॉब करत होते. बर. तिकडे साधारण 5-1 वर्ष आम्ही तिथे होतो. बर. NRC कॉलनीमध्ये. NRC कॉलनीमध्ये आमची ऑफिसर्स क्वार्टर होती, छान मोठी. बरोबर. बरोबर. तिथे सुरुवातीला आमची 5 वर्ष, नंतर ती कंपनी अनफॉर्च्युनेटली बंद पडली. करेक्ट. आणि मग कल्याणला येण्याचा योग, त्या निमित्ताने म्हणून की कल्याणमध्ये राहायला येण्याचा योग आला. बर. म्हणजे ते खरं तर अक्षरशः आम्ही धाडसच केलं की कंपनी बंद पडलेली आहे, जॉब हातात काहीच नाही. बरोबर. आणि मीही लग्न झाल्यानंतर म्हणजे इकडे आले, 1.5 वर्षानंतर मी आई झाली, त्यामुळे मलाही मुलगा लहान, जॉब करायचं वगैरे कसं. आणि शहर पण तसं नवीन, 1.5 वर्ष नवीन. बरोबर. मुंबईच्या ट्रॅव्हलिंगचा, रेल्वेच्या प्रवासाचा वगैरे काहीच अनुभवच नाही, काही संपन्नच नव्हता. त्यामुळे आणि मुलगा लहान असल्यामुळे घरात मी असं जॉबला वगैरे जाण्याचा कधी प्रश्न विचारच केला नाही किंवा तो संबंध आलाच नाही. बरोबर. पण कल्याणमध्ये आलो म्हणजे ते मोठं धाडस केलं की आता राहायचंच आहे तर मग प्रॉपर स्वतःच घर का घेऊ नये. बरोबर. भाड्याने कुठेतरी राहण्यापेक्षा, तो रेंट आपण तिकडे देणार त्यापेक्षा आपण EMI भरून स्वतःचं घर तरी होईल. बरोबर. बरोबर. ते खरंच खूप धाडसच, म्हणजे माझे मिस्टर म्हणतात की आपण ते धाडसच केलं त्यावेळेला की आता जॉब नसतानाही आपण ते घेतलं. आणि तिथून मग आम्ही कल्याणला आलो. फॅन्टॅस्टिक. मला तू आता सांगताना इंट्रोड्यूस केलंस की खटाव माळणी, शिवप्रभू, आपलं सगळ्यांचं आदराचं स्थान. कोल्हापूर प्रांत काबीज करताना शिवछत्रपती खटाव आणि माळणी या दोन्ही गावातून गेलेले आहेत. त्यामुळे ऐतिहासिक आहे आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची चरणधूळ तुमच्या गावाला लागलेली. म्हणजे
नशीब लागतं. म्हणजे ते भुयार वगैरे पण आहेत अजून, हो, म्हणजे ते सगळं जतन केलेलं आहे ते. अगदीच म्हणजे जसं आपण म्हणतो ना की दुर्गडीला महाराज येऊन गेले किंवा कल्याणला त्यांची चरणधूल लागलेली आहे, फक्त एकदाच इतिहासात पण तरीही लागलेली आहे. आणि प्रत्येक मराठी माणसाचं श्रद्धास्थान आणि आदरस्थान शिवछत्रपतींची चरणधूल तुझ्या गावाला लागली आणि ते सुद्धा कोल्हापूर प्रांत काबीज करतात हे म्हणजे जबरदस्त. म्हणजे आणि हे फार कमी वेळा ऐकायला मिळतं. बरोबर. कारण असं कोणाशी बोलताना आणि खटाव मांडली मुद्दामून असं कोणी तो उल्लेख करत नाही. त्यामुळे फॅन्टॅस्टिक म्हणजे सुरुवातच अप्रतिम झाली. त्यामुळे मला अगदी खात्री आहे की आपली मुलाखत सॉलिड राहणार आहे. सो थोडक्यात सातारा जिल्ह्यात लहानपण, तिकडे बालपण, तिकडे शिक्षण आणि बीएससी केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर मग ऍडव्हान्स डिप्लोमाचा कम्प्युटरचा कोर्स आणि मग लग्नानंतर मुंबईला. ती मुंबईची खरी पहिले तोंड ओळख. अगदी तोंड ओळखच म्हणायला पाहिजे. कारण त्याच्या आधी मुंबईला मी मला वाटते माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नाला ते सुद्धा शाळेत असताना आलेले होते. बरोबर. त्यामुळे असं मुंबई काय आहे, कसं लाईफ मुंबईचं असतं त्याच्याबद्दल काहीच काडीमात्र कल्पना नव्हती. म्हणजे एक्सपोजर शून्य एकदम ब्लँक पेपरवरती सुरुवात. बरोबर. जबरदस्त. म्हणजे काय चॅलेंज असेल त्यावेळेला मी समजू शकतो. आणि एकदम काय माहिती का, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागातून आलेल्या माणसांना मोकळं टाकलं घर, मोठं घर, शेतजमीन किंवा अगदी आरामात प्रवास अशी सवय असते. ते डायरेक्ट एकदम धकाधकीचं जीवन आणि न झोपणार असं. आणि आमचं राहणीमान कसं म्हणजे वाड्यांमध्ये आम्ही शक्यतो राहिलेलो आहोत. खरं म्हणजे वाड्याने जरी घर घेतलेलं असलं म्हणजे वडिलांच्या नोकरीच्या फिरतीमुळे, बरोबर, तरी वाड्यांमध्ये म्हणजे मोठ्या जागेमध्ये असं खेळणं वगैरे असं झालेलं आहे. त्यामुळे असं हे छोटंसं घर म्हणा किंवा अशाची कधीच सवयच नव्हती. बरोबर. ते एकदम कट्टू म्हणजे ड्रास्टिकली सीनच बदल. म्हणजे हे आपली एक मैत्रीण नैना वझेरी पण सांगितलं की दापोली तिचं लहानपण गेलो, एकदम 14 खोल्यांचं घर ते डायरेक्ट मुंबईला कल्याण झालं तर 2 खोल्यांचं. अगदी सेम तसंच झालं माझं. सो मी समजू शकतो की मला हिंदी पण म्हणजे समजत होतं. शाळेमध्ये शिकलेलो आहोत, पिक्चर आपण बघतो, पण हिंदी बोलण्याचा सराव नव्हता. झाल्यानंतर तोही मला प्रॉब्लेम पाहिला की मला कम्युनिकेशनचा पहिल्यांदा हे झालं. मग नंतर ते हळूहळू युज टू झालं. बोलणं वगैरे. बरोबर. आणि परत कसं आहे की साताऱ्याची मराठी आणि कल्याणातली मराठी यातही प्रचंड फरक आहे. बरोबर, अगदीच. सो हे झाली तुझी वैयक्तिक माहिती. आता आम्हाला दोन्हीकडच्या परिवारांबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. माझं लग्न झालं तेव्हा मला सासरे माझ्या आधीच वारलेले होते. सासूबाई मला एक नणंद आहे, त्या तिकडेच सातारा जिल्ह्यातच कराडमध्ये असतात आता. आणि माझ्याकडे कसं मी एकुलती एकच, आणि माझ्या लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी माझे वडील वारले. आणि मी जेव्हा आम्ही NRC कॉलनीमध्ये राहायचो, माझा मुलगा लहान होता, त्यावेळेला मला एक संधी चालून आली की मी आमच्याच ओळखीचे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांच्या थ्रू शीतल अकॅडमी म्हणून जे आहे इंग्लिश स्पीकिंग इन्स्टिट्यूट, त्या उल्हासनगरच्या ब्रँचला मला जॉब करण्याचा योग आला, ग्रामर टीचर म्हणून. तर मी साधारण त्यावेळेला 2-2.5 वर्ष मी तिथे जॉब केला. त्याच दरम्यान मिस्टरांचं कंपनी बंद पडल्यामुळे त्यांच्यासाठी जॉबचे प्रॉब्लेम चालू होते. त्यामुळे ती नोकरी मला करणं मस्ट होतं, म्हणजे काहीतरी हातभार का होईना. नक्कीच. आणि त्यावेळेला माझा मुलगा लहान होता, मग मुलाकडे लक्ष देण्यासाठी मग मी माझ्या आईला इकडे आणलं. आणि त्याच्यानंतर असं झालं की तिच्या तब्येतीचे जरा प्रॉब्लेम चालू झाले आईच्या. त्यामुळे मला फार ती नोकरी करता नाही आली. 2-2.5 वर्षांनी मला तो जॉब सोडावा लागला. त्यात मिस्टरांच्या जॉब म्हणजे कसं झालं, त्यांचं प्रोडक्शनचं फील्ड होतं. आणि दुसऱ्या अशा कंपन्या त्यावेळेला नव्हत्या म्हणा, किंवा जे काही नोकरीचे प्रॉब्लेम चालू होते त्याच्यामुळे त्यांना वारंवार नोकरी बदलणं म्हणा असं कुठे स्थिरता नव्हती. टिपिकल 90ची फेज. अगदी बरोबर ती चालू होती. त्याच्यामध्ये सपोर्ट म्हणायला गेला तर माझ्या आईचाच होता. आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की आपण कोणाकडे हात पसरायची आपल्याला वेळ येऊ नये. तरी काही गोष्टी आपल्याला नाही करता आल्या तरीही चालेल, पण स्वाभिमान शेवटी महत्वाचा आहे सर्वात. कारण किती एकदा दुसऱ्यासमोर झुकायची सवय लागली की माणसाची बुद्धी घाण टाकली जाते हळूहळू. आणि ते आम्हाला दोघांनाही पटणार नव्हतं. फॅन्टॅस्टिक, ग्रेट. त्यामुळे भले थोडक्या आणि मुलगा तेव्हा शाळेत होता, त्यावेळेस फारसे खर्च नव्हते. सुविधा वाड्यामध्ये ऍडमिशन घेतलेली होती. असं तो गाडा म्हणजे आपलं चालू होता. अगदीच काही चल रही असं म्हणण्यासारखं चालू होतं. त्यांच्या नोकऱ्या बदलत गेल्या. तर मधल्या काळामध्ये कसं आईचं आजारपण असल्यामुळे मला तिला सोडून कुठे जॉब वगैरे करणं शक्यच नव्हतं ते माझ्यासोबत. त्यामुळे आम्ही अक्षरशः तो आमच्यासाठी खरंतरच पिरियड म्हणू आपण, तो असा पूर्ण जवळ 7-8 वर्षाचा गेला. खूप मोठा काळ होता. काही कमी काळ नव्हता की त्याच्यामध्ये. पण त्यावेळी आम्ही एकमेकांना धरून राहिलो की ऍटलिस्ट आपण कुणीही खचून जात ह्या कामात नाही. कारण कधी कधी
पगारच नसायचे. एकाशी जर बंद पडले 3-3 महिने पगार मिळायचा नाही तेव्हा. खरंय खरंय. आणि इट वॉज अ टफ पिरियड. बरोबर. आणि त्यातून आम्ही घर घेतलेलं, EMI चालू होता. बरोबर. आणि तो काय माफ होणार का नाही, तो गेलाच पाहिजे. बरोबर आहे. ह्या सगळ्यातनं आम्ही एकमेकांच्या साथीने तरुण राहिलो. खरंय. एकमेकांवरचा विश्वास हे तेवढाच महत्वाचा होता. प्रश्नच नाही, तो सर्वात महत्वाचा होता. ग्रेट. म्हणजे तो खडतर काळ तुम्ही पाहिला आणि तरुणा हे फार महत्वाचं. कारण काय आहे, पल्ल्यात गेल्यानंतर तुम्ही उभे आहात हे महत्वाचं आहे. बरोबर. एकदा उभ्या असला माणूस की त्याला लढता येते. खरं. फॅन्टॅस्टिक. म्हणजे ती निगेटिव्ह बाजू ही तुम्ही आयुष्याची पाहिली आणि अगदी सुरुवातीच्या काळात. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये हे फार महत्वाचं असतं. कारण तरुणपणात लढण्याची जिद्द आणि जिगर जास्त असते आणि शरीरही साथ देत असते. बरोबर. कारण 5-6 वर्ष सुरुवातीच्या आमच्या लग्नानंतरची त्यांची नोकरी व्यवस्थित झाली होती. बरोबर. त्याच्यानंतरचाच हा काळ एकदम असा आला की आम्हाला त्यावेळेला खरंच म्हणजे एकमेकांना केवळ धरून राहणं आणि आहे त्या परिस्थितीमध्ये उभं राहणं एवढंच आमच्या हातात होतं. म्हणजे तुम्ही फक्त सिच्युएशन फेस करत गोइंग थ्रू द मोशन. अगदी बरोबर. क्या बात. जबरदस्त. आता आपण तुझ्या व्यवसायाकडे बोलू. कल्याण चॅप्टरला तू जॉईन झालीस आणि तेव्हापासून मी तुला ओळखतो. आणि श्री ब्रह्मचैतन्य ज्योतिष्य केंद्र म्हटलं की तृप्ती कुलकर्णी समोर येतात. बरोबर. ओके. हसरा खेळकर चेहरा एकदम. आणि ज्योतिष्य शास्त्र हे माझा स्वतःचा याच्यावरती प्रचंड गाढ विश्वास आहे. कारण माझं स्वतःच असं मत आहे की कुठलंही शास्त्र चुकीचं नसतं, शास्त्र सांगणारा चुकीचा असतो किंवा त्याला शास्त्र कळत नाही किंवा मुळातच आपण जसं म्हणतो तथाकथित बाकीनं करणं किंवा घाबरवून सोडणं. त्यामुळे हे व्यक्तीचे दोष असतात, शास्त्राचे दोष नसतात. आणि तू अशा एका शास्त्रावरती अभ्यास करून मार्गदर्शन करतेस ज्याच्यानी तू माणसाचे भले भले प्रॉब्लेम त्याला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देऊ शकतेस किंवा ही भीती घालवू शकतेस. योग्य मार्गदर्शन. सो श्री ब्रह्मचैतन्य ज्योतिष्य केंद्राची मुहूर्तमेढ कधी रोवली गेली आणि हा प्रवास कसा सुरू झाला? मी मगाशी जसं म्हटलं की मधल्या काळामध्ये आईच्या आजारपणामुळे मला काहीच करता येत नव्हतं आणि मला घरात बसल्या बसल्या आपण काहीही करत नाही, आपल्या शिक्षणाचा काही यूज होत नाहीये. हा एक जो एक निगेटिव्ह हे असतो किंवा त्याला न्यूनगंड सुद्धा त्या पिरियड मध्ये मला आलेला होता. बरोबर. आणि 2014 सालीची गोष्ट अशी की माझा एक मामा जो ज्योतिषी आहे त्यांनी मला सांगितलं की तृप्ती तू हा अभ्यास कर, तुला तो जमेल नक्की, कारण तुझं गणित चांगलं आहे. मला मॅथ्स हा विषय, जरी मी केमिस्ट्री ग्रॅज्युएट असले तरी माझा मॅथ्स हा विषय खूप आवडीचा आहे. तर ज्योतिषातलं गणित जर तुला कळलं तर तुला पत्रिका व्यवस्थित वाचता येऊ शकते, तू तो अभ्यास कर. आणि मग त्यांनीच मला डोंबिवलीचे आमचे जे कैलासवासी श्रीकृष्ण श्रीपाद भट वारले ते सगळे सर्व तिथले होते ज्योतिष संशोधन मंडळाचे, त्यांचा नंबर दिला. त्यांच्याशी आम्ही बोललो. ते म्हणले की जून मध्ये आपले क्लासेस चालू होते आणि अगदी हा जूनच्या पहिल्या आठवड्यातलाच आहे 2014 सालचा. 10 वर्षांपूर्वी. त्यांना फोन केला. ते म्हणजे तुम्ही या एका वर्गाला बसा, तुम्हाला कसं वाटतंय बघा, त्यानंतर तुम्हाला आवडलं तुम्ही ऍडमिशन घ्या. बरोबर. आणि माझ्या मिस्टरांना मुळात म्हणजे ज्योतिषाची आवड म्हणण्यापेक्षा ते पंचांग तासनतास वाचत बसायचे. मला त्यावेळेला कळायचं नाही की हे पंचांगात एवढं काय वाचतात. बरोबर. कारण मला जरी माझे वडील पण पंचांग बघायचे, माझे काकाही पंचांग बघायचे. पूर्वीच्या काळी जसं लोक 100 रुपये पंचांगावरती ठेवायचे आणि विचारायचे, ते मी बघितलेलं होतं लहानपणापासून. आपलं ज्ञान कधी घ्यावं असं कधी प्रसंग आला नाही म्हणा किंवा तसा योगही नाही आला. वाटलं नाही तसं. अगदी बरोबर आहे. मग डोंबिवलीला आम्ही दोघंही एकत्र गेलो, क्लास जॉईन केला आणि दोघांनी एकत्रच ऍडमिशन घेतली. आणि अगदी एका बेंचवर बसून आम्ही दोघेही शास्त्री झालो. मिया बीबी साथले. म्हणजे आवड त्यांना होती आणि गणित माझं चांगलं असल्यामुळे मलाही तेवढीच गोडी लागली त्याची. आणि सांगायला आनंदाची गोष्ट अशी की संस्थेमध्ये सलग 3 वर्ष मी प्रथम आलो. सलग 3 वर्ष. गणितामधलाही माझा पहिला नंबर आहे. बरोबर. आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून जी ज्योतिषशास्त्राची परीक्षा घेतली जाते अखिल भारतीय ज्योतिष मंडळातर्फे 2017 साली मी पूर्ण महाराष्ट्रातून पहिली आहे. त्यावेळेचे 14 पुरस्कार मला मिळालेले आहेत. प्रचंड ग्रेट. आणि त्याच्यानंतरची पुढे हस्तसामुद्रिक जे आपण हस्तरेषा वाचतो आणि कोरा मार्तंड ही आमच्या सरांनीच निर्माण केलेली एक आहे शास्त्र, जे कालविधान शास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे त्यांचं स्वतःच. भट साहेबांनी. तर त्यांची जी पदवी कोरा मार्तंड म्हणून द्यायची ते आम्ही दोघांनी पुन्हा एकत्रच केली. एका वर्षात 2 आम्ही घेतले. बरोबर. असा तो ज्योतिषशास्त्राचा पूर्ण प्रवास झाला. आणि हे शिकता शिकताच आमच्या ज्या ज्योतिषाच्या गणिताच्या मॅडम होत्या
त्यांनी मला म्हणाले की तृप्ती, आता माझंही वय, त्यांचं त्या रिटायर झालेले होते तरी शिकवत होत्या, त्यामुळे की मला लिखाण जमत नाही आता. त्यावेळी ते एका पेपरसाठी साप्ताहिक आणि दैनिक दोन्ही लिहित होत्या. तर त्या मला म्हणले की तृप्ती, आता तू एवढं छान मार्क वगैरे मिळाले तर तू माझं काम घेशील का? वा, क्या बात आहे. की तू ते काम करायला लाग. आणि तेव्हापासून मी साप्ताहिक आणि दैनिक जे पेपर मध्ये आपण वाचतो, बरोबर, त्याचं काम मला मिळालं. आता ते थर्ड पार्टीचं काम होतं. बरोबर. विद्याधर करंदीकर म्हणून जे डोंबिवलीचे आहेत, काल निर्णयाचे पंचांकर, बरोबर, त्यांच्यासाठी मी अजूनही काम करते आहे, जे तेव्हा मला मिळालेलं काम आहे. साप्ताहिक बंद आहे पण दैनिक मी अजूनही लिहिते आहे त्यांच्यासाठी. सुरेख. आणि हे कधीपासून चालू आहे? 2017 पासून चालू आहे. म्हणजे 7 वर्ष हा प्रवास चालू आहे. क्या बात, क्या बात. आणि ज्योतिषशास्त्रात जर आपल्यावर काल निर्णयाचं नाव जोडलं गेलं तर तो खरंच मोठा मान आणि क्रेडिबिलिटी, म्हणजे व्यवसायाची क्रेडिबिलिटी, नो डाऊट अबाउट इट, प्रश्नच येत नाही. तू वास्तुशास्त्रज्ञ सुद्धा आहेस, बरोबर, आणि म्हणजे वास्तुशास्त्रावर तू सल्ला देतेस. सो वास्तुशास्त्र सल्लागार असं म्हणतं तर वावगं ठरलं, बरोबर. सो मग हे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलाय म्हणून आलं नाही, त्याच्यासाठी मी वेगळं शिकले. बर. हे ज्योतिष संशोधन मंडळामध्ये डोंबिवलीला मी फक्त होरा मार्तंड पर्यंत ज्योतिषशास्त्री, हस्तसामुद्रिक आणि होरा मार्तंड ह्या 3 वर्ग तिथं घेतल्या. त्याच्यानंतर मी स्वतःचा अभ्यास चालू केला. काही छोटे छोटे कोर्सेस मी ऑनलाईनही केले. आणि नंतर आता मी ज्यांच्याकडे शिकते आहे, जे दिलीप देवारे सर म्हणून आहेत अंधेरीचे, त्यांच्याकडून मी बरेच ज्योतिषशास्त्राचं शिक्षण घेतलं. इव्हन ज्योतिषशास्त्राचं वास्तूतलंच नाही तर बाकीच्याही विषयांचं मी त्यांच्याकडे शिक्षण घेतलं. त्यांनी मला बरेच विषय शिकवले आणि अजूनही मी त्यांच्याकडे शिकते आहे. शिक्षणाचा जो त्यावेळेपासून प्रवास चालू झालाय तो अजूनही अविरत चालू आहे. हे ज्ञानच असं आहे की आयुष्यभर जर तुम्ही शिकत राहिलात तरी ते कमीच पडणार आहे. आणि ज्योतिषाचा विषय तर समुद्रासारखा खोल आहे. तुम्ही जेवढ्या आतमध्ये जाल तेवढं तुम्ही आणखी ज्ञान प्राप्त करा. करेक्ट करेक्ट करेक्ट. मी स्वतः फिंगरप्रिंट अनालिसिस करतो, त्यामुळे मी जेव्हा ज्योतिषशास्त्राकडे बघतो एक शास्त्र म्हणून, तेव्हा आमच्या केसवर पण आम्ही असंच म्हणतो की जेव्हा फिंगरप्रिंट अनालिसिस करता आणि तुमच्या पुढे माणसं येतात आणि तुम्ही फिंगरप्रिंट्स घेतात तर मला बरेच जण असं विचारतात की अरे फिंगरप्रिंट्स वरनं तुला त्याची पर्सनॅलिटी, इनबॉर्न थिंकिंग स्टाईल, इनबॉर्न लर्निंग स्टाईल किंवा त्याच्या इनबॉर्न क्वेश्चन हे सगळे कळतात आणि तू त्याला सांगतोस त्या रिपोर्टवरनं. मग तुला असं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असं नाही वाटत का की अरे बाबा सगळं बघून झालं? म्हटलं नाही, प्रत्येक माणूस वेगळा आहे. मी प्रत्येक माणसाकडे पुस्तकासारखं बघतो. ते पुस्तक उघडे आहे पण त्या पुस्तकाचा मजकूर वेगळा आहे. त्यामुळे हे कधीच न संपणार आहे आणि म्हणून एक्साइटिंग. जसं व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो तसं प्रत्येक पत्रिका ही वेगळीच असते. अगदी जुळ्या मुलांची सुद्धा 2 मिनिटाच्या अंतराने का होईना पण सूक्ष्म पत्रिका ज्या असतात त्या पूर्णपणे वेगळ्या असतात आणि त्यामुळे अभ्यासही वेगळा आणि म्हणून थ्रिल आणि चॅलेंज वेगळे. बरोबर आहे. क्या बात, जबरदस्त. असं एखादा क्लायंट समोर आल्यानंतर अरे ही पत्रिका आपण बघितलेली असं कधीच होत नाही. नवीनच त्याच्यामध्ये आपल्याला चॅलेंजिंग बघायला मिळतं आणि दरवेळेला शिकायलाही मिळतं तेवढं. करेक्ट करेक्ट, नक्कीच. कारण आपण समोरचा सल्ला देत असताना आपलाही अभ्यास चालू असतो. बरोबर आहे. प्रॅक्टिस म्हणतो कशासाठी म्हणतो त्यासाठी म्हणतो आपण. अँड बिकॉज वी आर प्रॅक्टिसिंग वी आर नेव्हर परफेक्ट. अगदी बरोबर. सो ज्योतिष वास्तुशास्त्र सल्लागार, बरोबर आहे. आणि ही व्यावसायिक वाटचाल खऱ्या अर्थाने 2017 पासून सुरू झाली. 2017 पासून चालू झाली पण तेवढा तो कस्टमर्स येणं म्हणणार तो काळ आलेला नव्हता. त्यानंतर मध्ये कोविड येऊन गेलं. बरोबर. सगळेजण घरात होते. विचारणार तरी काय, कुठल्या बेसिसवर तुम्ही ज्योतिषाला प्रश्न विचारू शकता? कुठलेच नाही. त्यामुळे तो जो काळ होता तो तर पूर्ण ठप्पच होता असं म्हणायला हरकत नाही. नंतर डिसेंबर 2023 ला मला काही ग्रुप्सला जॉईन करण्याचा योग आला. व्हॉट्सअप ग्रुप्स, जिथे मी माझी जाहिरात करायला सुरुवात केल्यानंतर क्लायंट्स यायला लागले आणि त्यांना जसे अनुभव यायला लागले तसे ते अनुभव शेअर करायला लागले. शेअर करता करता ज्याला आपण म्हणतो रेफरन्सेस जनरेट होणं, ते तिथून खरं चालू झालं. म्हणजे माझ्या व्यवसायाला प्रगतीची जी दिशा मिळाली डिसेंबर 2023 पासून मिळाली. वा, क्या बात आहे. म्हणजे वर्ष झालं आता वारू धावतोय असं म्हणताय. क्या बात. आणि अर्थात जर तू म्हणालीस की आपण रिझल्ट बघितल्यानंतर विश्वास ठेव. अर्थात हे शास्त्रच असं आहे की तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड असाल तरच तुमच्याकडे लोक येणार आहेत. बरोबर, नक्कीच. आणि अनुभव आल्याशिवाय म्हणजे प्रचिती आल्याशिवाय माणूस विश्वासही ठेवत नाही. विश्वासच महत्वाचा आहे. तुम्ही कसे सांगता किंवा गोलगोल फिरवून सांगणारे व्यावसायिक ज्योतिषी भरपूर सापडतील. बरोबर. हे शांती करा, ती शांती करा असे सांगणारे खूप असतात. पण ऍक्च्युअली जे खरं आहे बरोबर ते सांगणं बरोबर आणि त्याच्यावरून त्यांना प्रत्यय येणं हे जास्त महत्वाचं असतं. नक्कीच नक्कीच. आता याच्यातच मला एक सुचला प्रश्न, म्हणजे माझी क्युरिओसिटी म्हणून विचारतो की
रत्नांचा प्रचंड प्रभाव माणसाच्या आयुष्यावर असतो खरंच? प्रचंड प्रभाव असतो म्हणण्यापेक्षा त्यातून जे रेज येतात, जे आपल्या शरीराला त्याचा परिणाम व्हायला लागतो, त्याच्यानुसार व्यक्ती घडायला लागते, त्याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. बरं, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आता ते रत्न सुचवताना सुद्धा जर ते लाभकारक नसेल तर त्याचा निगेटिव्ह इफेक्टच येणार. बरोबर, प्रश्नच नाही. त्यामुळे ते सुचवताना सुद्धा तेवढाच अभ्यास महत्वाचा असतो. हे रत्नशास्त्र सुद्धा मी शिकलेले आहे. बरोबर, म्हणूनच ते मी एक वेगळं व्हर्टिकल म्हणून त्याला रिलेटेड असणार मी चालू केलं. बरोबर, कारण मी स्वतः याच्यावरती प्रचंड ऐकलेलं आहे की जर रत्न तुम्हाला सूट झालं नाही तर त्या रत्नाचा अशुभ परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतात. तर म्हणून मी माझी क्युरिओसिटी म्हणून हा प्रश्न मुद्दाम विचारला. आता आपण पुढे जाऊ. व्यावसायिक संधी खऱ्या अर्थाने व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाली आणि डिसेंबर 23 पासून तृप्ती कुलकर्णी ज्योतिषी म्हणून कल्याणात हळूहळू प्रसिद्धी पावली, ओळख निर्माण व्हायला. दरम्यान तू बीबीएनी जॉईन केलंस आणि कल्याण चॅप्टरला गेले तू 4-5 महिने येतेस. हो, मी अक्षय तृतीयेला जॉईन केलं 2023 ला. बरोबर, अक्षय तृतीयेचा मुहूर्त मी त्यावेळेला काढला तो आणि त्या दिवशी मी बीबीएनजी जॉईन केलं. म्हणजे साधारणपणे वर्ष होत आलं तृप्ती कुलकर्णी. आणि आता तू एक कल्याणचा अविभाज्य घटक आहेस, कल्याण चॅप्टरचा रेग्युलर. आणि तू प्रत्येक मीटिंगला असतेस, तू खूप मीटिंग एन्जॉय करतेस, मीटिंग मध्ये तुझी इनपुट्स असतात आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ज्याला आपण म्हणतो ते तृप्ती कुलकर्णीचं कायम असतं. पण याच्यात तू व्यावसायिक म्हणून ज्या येतेस त्या आता व्यवसाय म्हटल्यानंतर आता जसं तू आता म्हणालीस की व्यावसायिक घडी 2 डिसेंबर 23 पासून बसली आणि त्यापासून यश मिळायला सुरुवात झाली. त्या लोकांना कळायला लागली, प्रचिती यायला लागली, म्हणून लोक रेफरन्सेस द्यायला लागले आणि मग लोक अजून जास्त मिळाले. तर संधी ही आहे की लोक आता येतात, पण त्याच्याच बरोबर निश्चित अडचणी सुद्धा येतात व्यावसायिक म्हणले. सो एका ज्योतिष शास्त्रज्ञाला किंवा ज्योतिष शास्त्री म्हणून काय अडचणींचा सामना करायला? इथे खरं सांगायचं गेलं तर स्पर्धा आहे. बरोबर, कारण व्यावसायिक ज्योतिषी आहेत, मनापासून मोफत सल्ला देणारे हे आहेत. बरोबर, पण इथं मी मानते की माझी स्पर्धा माझ्या स्वतःशी असावी. नक्कीच, आणि ती मी करते. मी आणखीन चांगल्यात चांगलं मार्गदर्शन कसं करू शकते त्याच्यावरती माझं भर असतं. बरोबर, बाकीचे लोक कशा पद्धतीने सांगतात, ते कशा पद्धतीने व्यवसाय करतात याच्याशी मला घेणं नसावंच. त्यामुळे प्रत्येक वेळेला मी एक चांगली ज्योतिषी म्हणून कशी लोकांसमोर येऊ शकते याच्यावरती मी जास्त भर देते. क्या बात, जबरदस्त. म्हणजे अशा प्रकारे तू अडचणींना मात करते. ठीक आहे, आणि अडचणी येतच राहतात. आणि दुसरी गोष्ट जसं तू म्हणालीस की व्यावसायिक ज्योतिषी आहे, सो ज्यांना फक्त सांगायचं म्हणून सांगायचंय किंवा घाबरवूनच सोडायचं, घाबरवून सोडलं की माझ्याकडे कसा येत नाही ते बघतो. बरोबर आहे, तर त्याला काही इलाज नाही. बरोबर आहे. मला अजून एक प्रश्न याच योगी विचारावासा वाटतो की जेव्हा आपल्याकडे लोक येतात, म्हणजे विशेषतः ज्योतिषाकडे लोक येतात, तर जनरली संकटात असतात आणि काहीतरी बाबा आपण म्हणतो ना की गुडघ्याला काठीचा आधार म्हणून ते ज्योतिषाकडे येतात, नाव ऐकून येतात, त्यामुळे आशा प्रचंड असते. नक्कीच असते. बरोबर आहे. आणि मग पत्रिका दाखवतो, तर तू पत्रिका हात हे दोन्ही पाहतेस? मी हात सपोर्टिव्ह म्हणून ठेवते. बर, कधी कधी असं होऊ शकतं की पत्रिकेमध्ये उत्तर मिळत नाही, पण ते हातावर मिळतं. बर, कारण बऱ्याच वेळा लोकांना जन्म वेळ किंवा जन्म तारीख, जे जुने लोक आहेत त्यांना माहिती नसते. बरोबर, अशा वेळेला नक्कीच हस्तरेषांचा उपयोग होतो. पण हात तुमचा कधी बदलू शकत नाही. निश्चित, वेळ बदलली तर पत्रिका चुकू शकते. बरोबर, आता बदलू शकत नाही. ते तुमचा जन्मापासून तुम्ही घेऊन आलेला आहात आणि ते ऍक्युरेट आहे, त्यामुळे ते सपोर्टिव्ह म्हणून मी ठेवतो. पण मुळात हस्तसामुद्रिकाकडे कल कमी आहे, तू पत्रिका जास्त, पत्रिकावरती जास्त माझी कमांड आहे म्हणायला हरकत नाही. पण ज्यांना जन्मवेळच माहिती नाही त्यांच्या पत्रिका बघतो, मग त्याला सपोर्ट म्हणून आपण हात बघतो. अशा प्रश्न कुंडली बघितली जाते. बर, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही प्रश्न विचारला आहात त्यावेळेची कुंडली काढून बरोबर तुमच्या प्रश्नानुसारही उत्तर देता येतं, तेही तेवढंच बरोबर आहे. वा, क्या बात, जबरदस्त. त्याच्यामध्येही बऱ्याच गोष्टी आहेत, असं नाही. आता मी जे भरपूर शास्त्र तुला म्हटलं की मी शिकलेले आहेत, त्यावेळेस रिलेटेड विषय, बरोबर, त्याच्यामध्येही ह्या सोयी आहेत. नाडी कुंडली वगैरे आहे, बरोबर, याच्यावरून ह्या गोष्टी काढता येतात. जर तुमच्याकडे नसेल, बरोबर, जन्मतारीख नसेल, जन्मवेळ नसेल, तरी ह्या गोष्टी निघतात. काही काहींच्या फक्त तारीखच माहिती असते, जन्मवेळ माहिती नसते, बरोबर. अशा वेळेला चंद्रकुंडलीवरूनही उत्तर मिळतात. अच्छा, म्हणजे एखाद्याची तारीख माहिती आहे, बाबा ही जन्मतारीख आहे, पण जन्म वेळ माहिती नाही. असं कधी कधी असतं. एक उदाहरण देतो, किंवा 5:30 वाजता जन्मला, पण पहाटे का संध्याकाळी हे माहिती नसतं. एम आणि पीएम मध्ये घोटाळा झाला की निश्चितपणे पत्रिका बदलायची. तर मग तरीही आपण पत्रिका मांडू शकतो. क्या बात, नक्कीच मांडू शकतो. जबरदस्त, फॅन्टॅस्टिक.
याच्यात अजून एक आलेला प्रश्न, कारण माझा या शास्त्राकडे बघण्याचा ना खूप इंटरेस्टिंग शास्त्र म्हणून दृष्टिकोन, त्याच्यामुळे मला जे प्रश्न जसे सुचत चालले तसे मी शूट करत चाललोय. तुझ्या पाहण्यात म्हणजे प्रचंड दोष असलेली पत्रिका किंवा अरे क्या बात आहे यार, म्हणजे राजयोग काय आहे म्हणजे लाजबाबच आहे. या माणसाची प्रगती म्हणजे हा मंगळ गुरु चंद्र शनी सगळे ग्रह तारेच घेत जाणार नव्हते, अशी एखादी जबरदस्त पत्रिका किंवा एवढे दोष की तुला स्वतःला कळत नाही की बाबा याला कसं सांगायचं. कारण शेवटी काय हे चांगलं आणि वाईट दोन्ही सांगायचं, पण ते सांगण्याची पद्धत, कारण आपल्या सांगण्यामुळे समोरचा घाबरला नाही पाहिजे हे बघणं फार गरजेचं आहे. त्यांना मोटिवेट करणं तेवढंच गरजेचं असतं, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून सांगणं तेवढंच गरजेचं असतं. बरोबर. जसं तू म्हणालास की खूप खराब पत्रिका आणि खूप चांगल्या पत्रिका, खरं सांगायला गेलं तर पूर्ण चांगली पत्रिका ही कोणाचीच नसते. खरं, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये असं असतंच की तुम्हाला कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये समोर त्याला जावंच लागणार असतं. बरोबर. आज कधीतरी होणारच आहे. जसं आत्ताचं ग्रहमान बदलत असतं, आपली मूळची पत्रिका तर बदलत नसते. बरोबर. पण आत्ताचं ग्रहमान ज्याला मी गोचरीचं ग्रहमान म्हणतो ते तर बदलत असतं. बरोबर. त्यामुळे कधी ना कधीतरी तुमच्या समोर ही समस्या त्या रूपाने उभी राहणारच आहे. बरोबर. पण आहेत अशाही काही चांगल्या पत्रिका आहेत ज्या बघायला मिळाल्या. पण शेवटी कसं असतं, तुम्ही त्या गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता. आपण माझ्या आयुष्यात सुख नाही हे माझ्याच वाट्याला का आलं, असे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात. पण त्याच्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता. बरोबर. तुम्हाला सुख नक्की कशामध्ये आहे हेच जर कळत नसेल तर कधी कधी ते दाखवावं लागतं. बरोबर. अगदी खरं. तुम्ही फक्त त्याच वाईट गोष्टींकडे बघून जर तुम्ही रडगाणं गात बसला तर तुमच्या हातातली चांगली गोष्ट तुम्ही कधी बघूच शकणार नाही. निश्चितपणे. त्यामुळे त्याकडे अप्रोच त्यांचा वळवावा लागतो, त्या दृष्टीने त्यांना मोटिवेट करावं लागतं आणि सांगताना कायम पॉझिटिव्ह अप्रोच ठेवूनच सांगावं लागतं. आणि तेही सत्य सांगणं खूप गरजेचं असतं. हेच महत्वाचं, सत्य सांगणं खूप गरजेचं असतं. ग्रेट. पण मग असा सदोष पत्रिका बघण्यात आले भरपूर. बहुतेक सदोष पत्रिका जास्ती बघण्यात येतात. खूप चांगल्या पत्रिका फार कमी येतात. कारण ज्योतिष हा विषयच असा आहे आणि ज्योतिषाकडे तुम्ही येता मुळात समस्या घेऊनच येता. चांगलं असेल तुम्ही ज्योतिषाकडे जालच कशाला. खरंय खरंय, ऍब्सोल्युटली. तुम्ही तुमच्या मार्गाने आनंदाने जातच राहणार ना. जेव्हा तुम्हाला अडथळा येतो, पुढे काय करावं हे समजत नाही, बरोबर, त्याच वेळा तुम्ही ज्योतिषाकडे येणार आहात. नक्कीच नक्कीच. चांगलं असताना तुम्ही येणारच नाही. बरोबर, ऍब्सोल्युटली. सो सदोष पत्रिका खूपच बघायला मिळतात. ग्रेट. पण सदोष पत्रिकांचं निवारण करता येऊ शकतं. पण शक्यतो कसं असतं, ग्रहमान बदलेपर्यंत तुम्हाला संयम राखणं आणि आहे त्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, बरोबर, हे सांगणं गरजेचं असतं. काही उपायांनी त्याच्यावरती मार्ग काढू शकतो आपण, पण किती झालं तरी ग्रहमान बदलेपर्यंत तुम्हाला पेशन्स हे ठेवावेच लागतात. ते ठेवल्याशिवाय त्याच्यानंतरचा तुमचा काळ कसा चांगला आहे हे सांगून त्यांना धीर देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. कारण लोक घाबरलेली असतात, बरोबर, त्यांना काही करावं सुचत नसतं, बरोबर. त्यावेळी त्यांना मोटिवेट करणं आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना सारेच उपाय, अध्यात्म म्हणा किंवा कुठले छोटे छोटे उपाय सांगून तुम्हाला जो धीर मिळतो तो किती झाले तरी वेगळा असतो. त्यातूनच तुम्ही पुढे तरुण जायला, बरोबर, मार्गक्रमण करू शकता निश्चितपणे. आणि जे मी काय म्हणतो की साधनेचा उपयोग ह्याच्याच करता की तुम्हाला वाईट दिवस टाळता नाही येणार, पण वाईट दिवस फेस करण्याचं सामर्थ्य नक्कीच मिळू शकतं. ते आलिस वेल सारखं आहे. अगदी करेक्ट आहे. आलिस वेल सारखं आहे की बाबा ऐसा होगा नहीं लेकिन वो सहन करने की ताकद जरूर आहे. असं आहे. ग्रेट, जबरदस्त. मित्रांनो, मुलाखत प्रचंड रंगलेली आहे आणि तृप्ती कुलकर्णी आपल्याला एकावर एक नवीन गोष्टी सांगतात ज्या खूप शिकण्यासारख्या आहेत. आणि त्यांचं एक्सपोजर पाहून मला खूप मजा येते त्यांच्याशी गप्पा मारायला. आपण हा प्रवास असाच चालू ठेवू. आता आपण थोडंसं बोलूया वैयक्तिक विषयाकडे. प्रत्येक माणसाला काही आवडीनिवडी छंद असतात आणि त्यातून लहानपणापासून जोपासतो. काही आवडीनिवडी छंद वातावरणामुळे लागतात, मित्रमैत्रिणीमुळे लागतात. आपण त्याला म्हणतो द वे युअर कंपनी इज यू स्टार्ट लाइकिंग दोज थिंग्स, राईट. सो अशा लहानपणीच्या आवडीनिवडी छंद ज्या तृप्तीने जोपासल्या अशा त्या कोणत्या? ऍक्च्युली मला कथ्थक किंवा भरतनाट्यम शिकण्याची खूप आवड होती. वाह, क्या बात. पण तुला मगाशी सांगितलं तसं खेडेगावांमध्ये पूर्ण शिक्षण झालं आमचं, बरोबर, जिथे असे कुठे क्लासेस वगैरे नव्हतेच आणि त्याकडे एक्सपोजर पण नव्हतं, बरोबर. त्यामुळे ती आवड माझी पूर्ण होऊ शकली नाही. पण एक कला म्हणून काहीतरी शिकावं असं एक मनात होतं खूप, बरोबर. त्याचा योग 2 वर्षापूर्वी आला. मी कल्याण गायन समाजामध्ये हार्मोनियम शिकायला जाते आहे. दुसरी परीक्षा दिली आहे मी आता. तर ती कला म्हणून मी थोड्याफार प्रमाणात माझ्या व्यवसायाच्या ह्याच्यातून वेळ काढून मी ती जोपासायचा
प्रयत्न करते. कारण कलेची आवड जी पूर्वीपासून होती, भले मला जे नर्तन शिकता नाही आलं, बरोबर, पण ऍटलीस्ट कुठली तरी कला मी जोपासते आहे. त्यासाठी माझा छंद म्हणून मी त्याला पॅशन जरी बनवू शकत नसले तरी माणसाला छंद जिवंत ठेवतात असं म्हणते. 100% ते मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करते. ग्रेट. फक्त त्यासाठी तेवढा वेळ मला देता येत नाही माझ्या प्रोफेशनमुळे. बरोबर बरोबर. त्यामुळे मग ते करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करते. ग्रेट. आणि हार्मोनियम पुलंनी हात लावलेलं वाद्य, संवादिनी म्हणतात त्याला, जो तुमच्याशी संवाद साधणारं जे वाद्य आहे. खरं खरं खरं. आणि म्हणजे दिग्गज हार्मोनियमकारी होऊन गेले. दिग्गज म्हणजे पुलं जेव्हा म्हणतात की गोविंदराव टेंबे काय किंवा गोविंदराव पटवर्धन काय, गोविंदाची पेटी आपल्याला आवडते कारण गोविंदा पेटी जेव्हा वाचवतो तेव्हा बोटांनी गातो. अगदी बरोबर आहे. म्हणजे हे शब्द प्रभू म्हणू शकतात आणि हे पुलंनाच सुचू शकतात. प्रश्नच येत नाही. पण ही नवीन एक गोष्ट घडली आहे की तृप्ती पेटी शिकते. ट्रिपला अजून एक ऍडिशन झालेली आहे. ठीक आहे. कारण आपल्याकडे नाट्यसंगीत आवडणारे, सुगम संगीत आवडणारे सुद्धा स्मिता जोशीसारखे कलाकार आहेत ज्यांना स्वतःचा गाता गळा आहे. त्यामुळे एक जर साथीदार मिळाला तर त्यात भरच पडणार. स्मिता ऐकून घे. सो आपण पुढे जाऊ. याच्याशिवाय आता तसं म्हणायचं की नर्तन नाही शिकता बरं, त्याचं एक वय असतं. ठीक आहे. त्यामुळे आता ते शक्य नाहीये. बरं, व्यावसायिक व्यस्तता प्रचंड आहे आणि ते प्रायोरिटी आहे. त्यामुळे ती कमिटमेंट आपण बघून जाऊ शकत नाही. तरी तू पेटी शिकतीस. या व्यतिरिक्त फावल्या वेळेत काय काय करा? या व्यतिरिक्त मी आता जवळजवळ 2007 पासून मी सार्वजनिक वाचनालय जे आहे कल्याणचं आहे, केडीएमसी ऑफिस तिथली मेंबर आहे. भरपूर पुस्तकं वाचलेली आहेत. फक्त आता तो छंद थोडासा बाजूला पडलाय असं म्हणून, कारण तेवढा वेळ मला आताही देता येत नाही. म्हणजे मला ते वाईट वाटतं कधी कधी पुस्तकं नुसती पडून आहेत. बरोबर. पण मी त्यातल्या त्यात चाळायचा प्रयत्न करते कारण माझी अभ्यासाची पुस्तकं तेवढीच मला आता रेफर करावी लागतात. बरोबर बरोबर. आणि कधी कधी अशा समस्या उभ्या राहतात की मग जरी मी उत्तर दिलेलं आहे, जो मार्ग सांगितलेला आहे आलेल्या जातकाला, तरी मला माझा अभ्यास हा ठेवावाच लागतो कायम. बरोबर. तो असल्याशिवाय मी प्रॅक्टिस ज्या एफिशियंटली करायला पाहिजे ती होऊ शकणार नाही. म्हणून मी शिक्षण अजूनही थांबवले नाही की आता झाले, शास्त्री झाले, आता मला शिकायची गरज नाही. असं कुठलंच हे ठेवलेलं नाहीये मी. माझ्यावरती बंधन शिकण्याच्या बाबतीत कुठलंच घातलेलं नाही. बरोबर. 3G7 मध्ये लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे. नाही, अँड डोंट वरी, पुस्तकं नुसती पडू नये. सीझन 2 ला त्याची भरपूर पूरक गोष्टी घेणार आहेत. सो त्यामुळे आय एम ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड टू इट. सो पुस्तकाचा छंद आहे आणि पेटी शिकणं चालू. ह्या व्यतिरिक्त मला गाणी ऐकायला खूप आवडतं. वा, क्या बात आहे. मराठी हिंदी दोन्हीही प्रकारची. आणि जुनी नवी? शक्यतो जास्त जुनी. ग्रेट. जुनी गाणी खूप आवडतात. आवडतं गायिका? आशा भोसले आणि किशोर कुमार. एव्हरग्रीन. आणि मला असं कायम वाटतं जर फिंगरप्रिंट अनालिसिस केले ना तर त्या दोघांचाही क्रिएटिव्ह पोर्शन डेफिनेटली हाय आहे. कारण क्रिएटिव्ह पोर्शन हाय असल्याने माणसं ऍट अ टाइम बऱ्याच गोष्टी करतो. जसं किशोर कुमार म्हणजे आपण ऍक्टरही आहे, सिंगरही आहे, प्रश्न नाही. तसा आशाताईंचा पण आहे की म्हणजे काही म्हणू शकतात, काय नाट्यसंगीतही म्हणू शकतात आणि उडता जागेवरची गाणी म्हणू शकतात. आणि म्हणजे अरे याच ते आशाताई, हो याच त्या आपल्याला प्रश्न पडू शकतो. नक्कीच प्रश्न नाही. बघितल्यानंतर ते लक्षात येत आपल्याला 100%. आणि हे असं आहे ना की हे पोटेन्शियल जे शास्त्र सांगतं की जे तुम्ही जन्मताच वर्ण घेऊन येतात. प्रश्न असा की तुम्हाला तुमचं पोटेन्शियल कळतं का? फॅन्टॅस्टिक. जबरदस्त. मला करायची 2014 साली कळलं. बरोबर. तेव्हा मी शिकायला सुरुवात केली. किंवा मला असं वाटतं की बहुतेक तुझ्याही पत्रिकेनुसार तुझी वेळ तेव्हाच यायची. बरोबर आहे. कारण त्यावेळेला कर्क राशीमध्ये गुरु होता आणि कर्क राशीतला गुरु आहे, तो योग त्यावेळेला जुळून आला. म्हणून मी एक विद्या शिकायला त्यावेळेला सुरुवात केली. क्लास. पण जी शिकायला सुरुवात केलीस ती कल्याणकारी आहे, लोकांचं प्रचंड भलं करणारी आहे आणि दुवा देऊन जाणार. नक्की नक्की. आणि त्याच्याबरोबर मला असं वाटतं स्वतःला की मी ठीक आहे, पैसा बाय प्रॉडक्ट आहे, तो येतोच. आणि एक दिवस असं होतं की म्हणजे मी काय म्हणतो असं की हर्षवायू होऊन मृत्यू झाला, एवढा पैसा आला. म्हणजे तो पेशंट बघितला आणि छाती दडकून गेली पाहिजे आनंदाने. हे होतं. पण अगेन पेशन्स प्लेस द पार्ट. तुम्ही चांगलं काम करून पैसा कमवत असाल तर कधीही तो तुम्हाला समाधान आणि आनंद देणार असतो. पाठ टेकली की रात्री झोप येते. अगदी बरोबर. हे फार महत्वाचं आहे. आपण कोणातरी चांगला मार्ग दाखवला आणि लोकांनी त्याच्याप्रमाणे अभिप्राय दिला, हा जो एक आनंद आहे ना, त्याला दुसरं कुठलीच कशाचीच तोड नाही. प्रश्न एखादे लोक फोन करून पण सांगतात की मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालं. तो जो आतून आनंद होतो ना, त्याची कल्पना म्हणजे मी दुसऱ्या कुठल्याच आनंदाची करूच शकत नाही. ऍब्सोल्युटली.
आणि हे तुझ्या फीडबॅक मधनं पण कळतं, जेव्हा तू वेगवेगळे अभिप्राय पाठवत असतेस, क्लायंट फीडबॅक किंवा हा क्लायंटने म्हटलं अभिप्राय ज्याला आम्ही सगळ्यांना अंगठा दाखवत असतो, ही मला वाटतं ही पावती आहे कौतुकाची. इतके जण तुला मेसेज पाठवत असतात कारण त्यांना कुठंतरी सोल्युशन मिळालेलं असतं. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, आपण गप्पा मारतोय श्री ब्रह्मचैतन्य ज्योतिष्य केंद्राच्या सर्वे सर्वा तृप्ती कुलकर्णी यांच्याबरोबर. मुलाखत प्रचंड रंगलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत त्यांच्याबरोबर गप्पांच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आणि त्यांना विचारणार आहोत 10 खुमासदार प्रश्न, म्हणजेच रॅपिड फायर राऊंड. तृप्ती तयार? फॅन्टॅस्टिक. तू इंटरव्ह्यू बघितलं जातं मित्रमैत्रिणींचं, त्यामुळे रॅपिड फायर काय असते हे तुला माहिती आहे. मी तुला 10 प्रश्न विचारेन, त्याचे ऑप्शन्स असतील, पण त्या ऑप्शन व्यतिरिक्तही जर वेगळा ऑप्शन तुला असा वाटत असेल तुझं उत्तर आहे तर तू देऊ शकतेस. तुला जे पहिलं उत्तर सुचेल ते द्यायचं, ही एवढीच कंडिशन. तयार? फॅन्टॅस्टिक. सो सुरू करूया आपण रॅपिड फायर राऊंड. प्रश्न क्रमांक 1. तृप्ती ज्योतिषशास्त्र आणि वास्तू सल्लागार म्हणून काम करताना कोणती पथ्य पाळते? जे दिसेल ते स्पष्टपणे सांगणे, योग्य ते उपाय किती कठीण असला तरी सुचवणे, का विचारलं जाईल तेवढ्याच समस्यांचं निदान? विचारलं जाईल तेवढ्याच समस्यांचं निदान. सांगताना जे सत्य आहे तेच सांग. वा, क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. म्हणजे विचारलं ते सांगितलं आणि जे सांगितलं ते सत्य सांग. ग्रेट. 2. आध्यात्मिक साधना आणि आपला व्यवसाय याचा किती जवळचा संबंध आहे असं तृप्तीला वाटतं? खूपच जवळचा आहे. 2. अध्यात्म आणि ज्योतिष्य जवळचे आहेत पण वास्तुशास्त्र नाही, का साधनेची अजिबातच गरज नाही? साधनेची गरज आहे आणि मग ते वास्तुशास्त्र असो किंवा ज्योतिष असो, बरोबर, तुमची साधना असल्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये लोकांना मार्ग दाखवू शकतच नाही. प्रश्नच नाही. त्यामुळे साधना हवीच, दोन्हीसाठी हवी. वास्तुशास्त्रात नाही असं होऊ शकत नाही. आणि तिथेही तुम्हाला निगेटिव्हिटी तुम्ही घरात एखाद्या पाऊल टाकल्या तुम्हाला ती जाणवणं खूप गरजेचं असतं. नॉर्मल माणसाला ती जाणवत नाही. बरोबर. तुमची साधना असेल तर तुम्हाला ती नक्कीच जाणवते. बरोबर. ज्याला आपण निगेटिव्ह वाईब्स म्हणतो. बरोबर आहे. निगेटिव्ह वाईब्स तिथे गेल्यानंतर तुम्हाला जाणवतात, बसवतच नाही त्या घरामध्ये, असं पण होऊ शकतं आणि अशा अनुभव आलेले आहेत. बरोबर. कधी एकदा तिथून मी सगळं बघून त्यांना सांगून बाहेर पडते असं होतं, सफोकेशन व्हायला पण होतं. इथपर्यंत अनुभव घेतलेले आहे. बर बर. वा, म्हणजे हे म्हणजे इट इज अ लर्निंग एक्सपिरियन्स. फॅन्टॅस्टिक. समस्या घेऊन आलेल्या लोकांना प्रश्न क्रमांक 3 आहे. उपाय सांगताना तृप्ती कोणती काळजी घेते? भावनिक होत नाही. 2. पटो वा ना पटो मुद्दे स्पष्ट मांडते, का 3. लोकांना पटेपर्यंत समजावतो? पटो न पटो मी माझा मुद्दा जे आहे ते सांगणार आणि उपाय सांगताना मी माझ्याकडून उपाय सांगितले. करणं न करणं हा तुमच्या कर्माचा भाग आहे. करेक्ट. जर तुम्हाला रिझल्ट हवे असतील तर तुम्ही विश्वासाने ते करा. त्यामुळे मला जे वाटतं योग्य तेच मी सांगते. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आता करणं हे तुमचं काम आहे. बरोबर, अगदी बरोबर. प्रश्न क्रमांक 4. तृप्ती ज्योतिषी नसती तर काय असती? गृहिणी, नोकरी केली असती, का केवळ रत्नांचा व्यवसाय केला? नाही, रत्नांचा व्यवसाय असं नाही म्हणणार मी, कारण हे मी आता चालू केलेले सपोर्टिव्ह व्हर्टिकल आहे. बरोबर. मी एखादा जॉब नक्कीच केला असता, पण त्याला थोडासा वेळ लागला असता, कारण मधल्या काळामध्ये जे सांगितलं मी आईच्या तब्येतीमुळे मला ते शक्य होत नव्हतं. बरोबर. पण नोकरी मी कुठेतरी छोटी मोठी का होईना घराला हातभार लावा म्हणून मी ती नक्कीच केली असती. बसून राहणं मला शक्य होत नव्हतं. खरं. म्हणजे मग तृप्ती ज्योतिषी नसती तर तृप्तीने नोकरी केली. ग्रेट. प्रश्न क्रमांक 5. तृप्तीचे खालीलपैकी आवडते 2 छंद कोणते? 1. झोपणे, सिनेमा पाहणे, गप्पा मारणे, का फिरायला जाणे? फिरता फिरता गप्पा मारणे. आणि त्यात जर नवरा बरोबर असेल तर अजून सोन्या पिवळं. क्या बात आहे. हे कोणी माहितीये का? हे नेहा करवीन दिलेलं उत्तर. होय का? खालीलपैकी कोणता तिखट पदार्थ तृप्तीला जास्त आवडतो? मिसळ, बटाटा वडा का सँडविच? मिसळ आणि बटाटा वडा. क्या बात. जबरदस्त. त्याच्यामध्ये मग हे का ते असं नाही होऊ शकत. दोन्ही. प्रश्न क्रमांक 7. राशी पाहून माणसं ओळखणं सोपं आहे, का माणसं पाहून वाचून रास ठरवता येईल? सुरुवातीचा जेव्हा अभ्यास करत होते त्यावेळेला रास पाहून माणसं ओळखणं हे ट्राय करत होते. आता माणूस पाहिले की रास ओळखता येते. इव्हन त्याचा कुठला ग्रह स्ट्रॉंग असेल आणि कुठला निगेटिव्ह असेल हे पण आता कळण्या इथपर्यंत अभ्यास. ग्रेट. आणि बऱ्याच वेळेला तो अंदाज केला असतो बरोबर ठरतो. क्या बात आहे. जबरदस्त. पुढचा प्रश्न. रत्नांचा प्रभाव मानवी जीवनावर चांगला अथवा वाईट होतोच
असं तृप्तीला निश्चित वाटतं. हो, निश्चित वाटतं. रत्नांचा प्रभाव होतो. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी जो मोती वापरते आहे आता, त्याचा माझ्यावरती परिणाम झाला. म्हणजे तो झिजला. फक्त 4 ते 5 महिन्यामध्ये मला त्याचा रिझल्ट आलेला आहे. तसं जर झालं तर तो झिजत नाही, जर परिणाम होत नसेल. त्यामुळे त्याचा परिणाम होतोच, नक्कीच होतो. आणि चांगला किंवा वाईट पण होतं एवढं नाही. तुम्ही जर चुकीचा वापरला गेला, जर एखाद्याने चुकीचा सल्ला दिला तर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. निश्चित. प्रश्न करेक्ट. पुढला प्रश्न क्रमांक 9. कर्म, पूर्वसंचित आणि साधना या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सर्वात श्रेष्ठ काय? कर्म, जे माणसाच्या हातात आहे. जे माणसाच्या हातात आहे. पूर्वसंचित आहे, नाही अशातला भाग नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही कर्माने सुधारू शकता. करेक्ट. त्यामुळे कर्म जास्त महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली. आणि भगवंताने सुद्धा शेवटी कर्मोपदेश देताना तेच सांगितलं, कर्मण्येव अधिकारस्ते. प्रश्नच येते. आणि सर्वात शेवटचा प्रश्न तृप्ती कोणाची पत्रिका अजिबात पाहत नाही? नातेवाईक, अत्यंत जवळचे मित्रमैत्रिणी का शेजारचे पाहतात? नाही, मी सगळ्यांचीच पत्रिका पाहते. इथं असं कोणा नाही म्हणणं हे चुकीचं आहे. बरोबर. भले तो किती जवळचा असो किंवा नसो. बरोबर. तो जर आपल्याकडे अडचण घेऊन आलेला आहे तर आपल्याला जो प्रोफेशन मध्ये आपण आहोत त्याचं कर्तव्य आहे की त्याला त्यातून मार्ग दाखवणं. कुणाची पत्रिका बघत नाही आणि बघणार नाही असं होणार नाही. बरोबर. जो अडचणीत आहे त्याची पत्रिका निश्चितच बघणार. बरोबर. नाही, या प्रश्नात अनुषंग सांगतो म्हणजे कळेल. कधी कधी असं असतं की आपल्या अतिशय जवळचा माणूस असतो की डॉक्टरला जसं ऑपरेशन करणं कठीण जातं. जे मुन्ना MBBS मध्ये म्हणतो तो डॉक्टर असताना की बघा माझा हात रॉक स्टेडी आहे, तो हलत नाही. 1000 ऑपरेशन केली, पण इथेच जर माझ्या मुलीचं ऑपरेशन करायचं म्हटलं तर एखाद वेळेस तो थरथरू शकेल, कारण माझी मुलगी. तसंच जर अगदी जवळच्या मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील आणि पत्रिका खडतात आणि सांगायचं स्पष्ट, तर जीवावर येऊ शकतं. अरे आवा कसं सांगणार, या अनुषंगाने तो प्रश्न होता. तरीही ते मी सांगेन, फक्त मार्ग काढून सांगशील. कारण त्याच्यातून जर त्याचं भलं होणार असेल पुढे जाऊन अगदी, तर निश्चितच मग तो कितीही जवळचा असू दे आणि कितीही ते येणारं खडतर असू द्या पुढचं आयुष्य, बरोबर, मी ते त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. बरोबर. आणि जेथून सोल्युशन काढण्याचा उद्देश असेल. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. आपली रॅपिड फायर पूर्ण आली, तू मस्त उत्तर दिलीस. मित्रांनो, आपण गप्पा मारतोय श्री ब्रह्मचैतन्य ज्योतिष केंद्राच्या सर्वेसर्वा तृप्ती कुलकर्णी यांच्याबरोबर. आज मुलाखत मस्त झाली, त्यांनी अतिशय खुमासदार उत्तर रॅपिड फायर राऊंड मधून पण दिली. आज हा भाग आपण इथंच थांबवतोय. तृप्ती, तू आज इथे आलीस, आम्हाला वेळ दिलास, छान गप्पा मारल्यास आणि ज्योतिषशास्त्र आणि वास्तू या दोघांवरही आम्हाला पडलेले, या आपल्या प्रेक्षकांना पडलेले बेसिक प्रश्नांची उत्तरं दिलीस. एक चांगला ज्योतिषी काय असतो, तो काय प्रिन्सिपल पाळतो, काय पथ्य पाळतो, हे आम्हाला सांगितलंस. एकंदर खूप मजा आली. तू वेळ दिलास त्याबद्दल थँक्यू सो मच. मित्रांनो, आज आपण हा भाग इथेच थांबवतोय. पुढच्या भागात एका नवीन मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.